तुमचं वंचित आणि काँग्रेसचं की म्हणजे इथे आघाडी झाली पाहिजे, तुमच्या चर्चा अनेक वेळा झालेल्या होत्या आणि मग असं आत्ता काय झालं, असा कुठल्या अपमान झाला किंवा कुणाकडनं तुम्हाला काय बोलण्यात आलं की तुम्ही शेवटच्या क्षणी ही म्हणजे आघाडी न करण्याचा इथे निर्णय घेताय? लोकल नेतृत्व जे आहे इथलं, ते लोकल नेतृत्व इतकं टेकन फॉर ग्रांटेड घेतं ना की म्हणजे एक दिसून येतं, सरंजामशाही दिसून येते, अजूनही ती मानसिकता दिसून येते. म्हणजे पब्लिकला टेकर फॉर ग्रांटेड घेणं दिसून येतं की आमच्याकडे समाजाची, बहुजन समाजाची प्रोप्रायटरशिप आहे असा यांचा जो दावा असतो. म्हणजे तुम्ही एखाद्या अशा पक्षाला जे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये वंचित समाजाला रिप्रेझेंट करतं, अशा एखाद्या पक्षाला तुम्ही म्हणजे हिडीस केल्यासारखे काहीतरी 4-5 सीटा घेऊन जा, त्यापुढे तुम्ही नाहीत, अशा प्रकारचं हे जे वागणं किंवा बोलणं आहे. आणि कुठेतरी सायमल्टेनियसली ती जी भीती आहे की एकदा वंचितांनी त्यांना जर रिप्रेझेंटेशन मिळालं, वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून त्यांना जर रिप्रेझेंटेशन मिळालं आणि यांचा जर पाय रोवला गेला तर कुठेतरी आमची सरंजामशाही, आमची सामंतशाही जी आहे तिला धक्का बसेल. म्हणून कुठेतरी मला असं वाटतं की असा आमच्याबरोबर एक त्यांचा भेदभाव असावा. ती मानसिकता तुम्ही उल्लेख केला, म्हणजे कुठली नेमकी मानसिकता आणि कुणाकडनं तुम्हाला काय बोलण्यात आलं, स्पष्ट थोडक्यात सांगा. स्पष्ट म्हणजे मी हेच म्हणेन की लोकल लिडरशिप, आम्ही टॉक्समध्ये जे होतो ते इथल्या लोकल लिडरशिप बरोबर होतो. लोकल लिडरशिप जिथे तुम्ही शहर अध्यक्ष म्हणू शकता, लोकल लिडरशिपमध्ये तुम्ही इतरत्र जे विधानसभेमध्ये जे आमदार आहेत त्यांच्याविषयी म्हणू शकता. यांनी खूप जास्त टेकन फॉर ग्रांटेड घेतलेलं आहे. ते तसं नसायला हवं होतं. बरोबर. तुम्ही आता पत्रकार परिषद घेतली, त्यामध्ये तुम्ही पाटीलकी आणि वाडा या संदर्भात बोलले आहात, तर नेमकं ते कुणाला संबोधून होतं? नाव घ्या स्पष्टपणे. पाटीलकी आधी समजून घेतलं पाहिजे. पाटीलकी म्हणजे काय? मी ज्या कॉन्टेक्स्टमध्ये पाटीलकी बोललो, ती पाटीलकी म्हणजे अशी की तुम्ही जी फ्युडलिस्टिक तुमचा जो बिहेवियर आहे, तुम्ही जे सामंतवादी जो तुमचा बिहेवियर आहे, तुम्ही प्रोप्रायटरशिप, पब्लिकवरती जी प्रोप्रायटरशिप तुम्ही क्लेम करता की हा समाज आमचाच, हे दुसरीकडे कुठे जाणार नाहीत, तो समाज आमचाच, ते दुसरीकडे कुठे जाणार नाहीत, ही जी ह्या भावनेतून जे येतं, या भावनेतून तो जो म्हणजे एक इगो जो येतो, ते जे टेकन फॉर ग्रांटेड घेण्याचा जो ॲटिट्यूड आहे, त्याला मी पाटीलकी बोललेलो आहे. आणि ही पाटीलकी आम्हाला बघायला मिळाली. इतकं टेकन फॉर ग्रांटेड घेणं समाजाला, म्हणजे मॅन्डेट समाज दाखवतं. मग मागच्या इलेक्शनमध्येही समाजाने तो मॅन्डेट दाखवला, कारण त्याच्या आदल्या इलेक्शनमध्ये जो ग्राफ होता तो मागच्या महानगरपालिका इलेक्शनमध्ये तो उतरला. या महानगरपालिका इलेक्शनमध्ये तो आणखी उतरल. निरीक्षक म्हणून तुम्ही तुमचे जे पक्षश्रेष्ठी आहेत किंवा तुमचे वरिष्ठ आहेत पक्षाचे, त्यांच्याशी यावर चर्चा केली का? कारण आपण बघतोय मुंबईमध्ये युती म्हणजे आघाडी झालेली आहे, काँग्रेस आणि वंचितची युती आहे. नागपूरमध्ये आता काय तुमचं गणित बिचकलं? कुठल्या जागांवर बिचकलं? किती सीटा तुम्हाला हव्या होत्या, किती नाही मिळाल्या? आणि पक्षश्रेष्ठी किंवा तुमचे जे वरिष्ठ आहेत त्यांच्याशी बोलून इथला काही तिढा सुटणार आहे का? आता बघू ते. म्हणजे बाळासाहेब हे नेहमीच खूप प्रोग्रेसिव्ह विचारांचे आणि खूप रेशनल विचारांचे व्यक्तिमत्व आहे. त्यांनी म्हणजे जो रिप्रेझेंटेशन वंचितांना देण्याचा जो निर्धार जो केलेला आहे तो इतरत्र कुठे बघायला मिळत नाही. आणि याच मानसिकतेतून, याच म्हणजे प्रगल्भ विचारातून आम्ही इथे विचार केला होता की कुठेतरी संविधान विरोधक जे आहेत, या संविधान विरोधकांना थांबवायसाठी जे स्वतःला संविधान रक्षक म्हणतात त्यांच्यासोबत आम्ही आलो पाहिजेत. पण संविधान हे पाटीलकीची भाषा करत नाही. संविधान हे लोकशाहीची भाषा करतं. आणि जे पाटीलकीची भाषा करतात त्यांचा मग तिथे कुठेतरी मग आमचा नाईलाज होतो. आणि म्हणून आम्ही तिथे माघार घेतली. किती जागा मागितलेल्या होत्या तुम्ही? आम्ही 36 जागा मागितल्या होत्या आउट ऑफ 151. आणि त्या 36 जागांवरती ज्या प्रकारे म्हणजे आधी आम्हाला म्हणजे टंगवण्यात आलं, टहलवण्यात आलं, आणि त्याच्यानंतर हे सगळं झाल्याच्या नंतर एक पर्टिक्युलर टाइम पिरियडपर्यंत आम्हाला त्याच्यात एंगेज करून ठेवल्याच्या नंतर मग तुम्ही सर्रास म्हणता की नाही होऊ शकत, आणि तुमचं कुठे इथपर्यंत म्हणजे असा इम्पॅक्ट आहे किंवा तुमचं कुठे इतकं हे आहे.
तर हे म्हणजे कुठेतरी इंटेन्शनली केलेलं आहे, खूप म्हणजे विचार करून आमचा नुकसान करण्याच्या मानसिकतेतून केलेलं आहे, हे तिथे दिसून येतं. मग आता शेवटच्या क्षणी तुम्ही आता हे करत आहे की काँग्रेस सोबत जायचं नाही नागपूरमध्ये वंचितने. मग आता काय पुढची भूमिका काय असणार आहे? कुणासोबत आणखीन युतीमध्ये जाणार आहात का? काही आणखीन ज्या प्रादेशिक पक्ष असतात त्यांच्याशी तुमची काही बोलणी झाली आहेत का? आणि वरिष्ठांकडनं तुम्हाला काय नेमकं आता सांगण्यात आलं आहे? ॲज अ निवडणूक निरीक्षक मला साहेबांकडनं एक ग्रीन सिग्नल होता की ते लोक जे आपल्याला फेअर रिप्रेझेंटेशन देतील आणि जिथे म्हणजे तुमची डिग्निटी, समाजाची डिग्निटी जिथे प्रिझर्व होईल त्या ठिकाणी आपण बोलायला आपली हरकत नाही. आज म्हणजे त्या भाषेत बोलायचं झालं तर ज्यांच्या डोक्यात पाटील की नाही अशा प्रत्येकाबरोबर आम्ही बोलायला तयार आहोत. तर मग आता जर का तुम्ही जे शब्द वापरले आहेत आता पाटीलकी वगैरे, जर तुम्हाला पुन्हा चर्चेसाठी सांगण्यात आलं वरिष्ठांकडनं तुमच्या, तर चर्चा होणार आहे का? पुढची भूमिका काय असणार आहे? कारण आता फॉर्म भरायला उद्याचा एक दिवस आहे पुन्हा, आणि काय भूमिका असणार आहे आता वंचितची पुढे? वंचितची भूमिका म्हणजे ज्या प्रकारे ज्या बेसिक समस्या इथे नागपुरामध्ये आम्ही फेस करतोय, सगळ्यात पहिली समस्या म्हणजे विथ रिगार्ड टू एज्युकेशन, एम्प्लॉयमेंट, त्याच्यानंतर करप्शन आणि ट्रॅफिकची समस्या जी झालेली आहे, क्राईम रेट जो वाढलेला आहे, अशा अनेक समस्या आहेत. आणि कॉमन मॅनच्या ज्या कॉमन समस्या आहेत, ज्या कधी म्हणजे कॉमन मॅन फेसिंग अनकॉमन प्रॉब्लेम्स है ना, ऑन एन अनकॉमन लेवल, तर ते जे आहे कुठेतरी आम्ही त्याच्यामध्ये बदल घडून आणण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे आणि त्यात आम्हाला नक्कीच यश मिळेल. शेवटचा प्रश्न आहे, स्पष्ट उत्तर सांगा, काँग्रेससोबत जाणार आहात की नाही नागपूरमध्ये? योग्य रिप्रेझेंटेशन मिळालं तर विचार करता येईल, पण ज्या प्रकारे समाजाला आणि दुखवण्यात आलेलं आहे, ज्या प्रकारे टेकन फॉर ग्रांटेड घेण्यात आलेलं आहे, तर इथे म्हणजे एक वन लाईनर जर असेल तर तो असा असेल की वंचित आणि काँग्रेसची युती इथे होणार नाही आहे. होणार आहे तर ती पाटीलकी आणि बहुजन समाजामध्ये लढत. तर स्पष्ट संदेश जो आहे इथे देण्यात आलेला आहे वंचित बहुजन आघाडीद्वारे की इथे काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची युती होणार नाही, तर इथे पाटीलकी आणि बहुजन यांच्यामध्ये लढत होणार आहे, असा इशारा जो आहे आता वंचित आघाडीकडनं देण्यात आलेला आहे. आणि आता बघण्यासारखं असणार आहे की येणाऱ्या निवडणुकीपर्यंत म्हणजे मतदानाच्या दिवशीपर्यंत कशा प्रकारचे समीकरणं आणखीन जुळून येतात आणि कशा युती आणि आघाडी आपल्याला पाहायला मिळतात किंवा कुठले समीकरणं आणखी नवीन बघायला मिळतात, हे देखील आता बघण्यासारखं असणार आहे.